आणि आपले नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब ने आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या आशीर्वादाने यांच्या नेतृत्वामध्ये येणारी कुपटा सर्कल जिल्हा परिषद निवडणूक मी लढण्यास इच्छुक आहे। पार्टीकडे मी तिकिटाची मागणी करत आहे। कुपटा सर्कलमध्ये रणजित योगिताताईंचा विजय संकल्प। हनुमान मंदिरात दर्शन घेत निवडणूक रणशिंग फुंकले। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचे रंग तापू लागले असून सेलू तालुक्यातील कुपटा सर्कलमध्ये राजकीय शर्यतीची जोरदार चाहूल लागली आहे। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या आरक्षण सोडतीनंतर या सर्कलचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवले आहे। यामुळे सर्कलमध्ये मतदारांशी भेटीगाठी व चर्चांना आता वेग आला आहे। कुपटा सर्कलमधील गव्हा गावचे सुपुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव रणजित मोरे हे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। रस्ते, पाणी, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न, शासन योजना या सर्व बाबींमध्ये त्यांनी लोकांना मदत करून विश्वास संपादन केला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत यावेळी भाजपकडून योगिताताई रणजित मोरे या मैदानात उतरणार आहेत। कारण कुपटा सर्कलचे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला असल्यामुळे योगिताताई यांच्या उमेदवारीला पक्ष तसेच जनतेचा पाठिंबा मिळत आहे। रणजित मोरे यांनी स्वतःही माहिती दिली असून जनतेचा विश्वास आणि सेवाभाव याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत असं ते म्हणाले। शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता हट्टा येथील प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। प्रचाराचा नारळ फोडत रणजित मोरे यांनी जनसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली। या प्रसंगी चेअरमन निलेश सोळंके, कृष्णा तुरे, वैभव तुरे, हरिभाऊ डोंबे, शंभू जावळे, मोहम्मद शेख, सुंदर दुधवळे, विष्णू जुमडे, संतोष मोरे, चंद्रकांत डोंबे, प्रभाकर इक्कर, हटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कुपटा सर्कलमध्ये मोरे दाम्पत्यांची निवडणूक दमदार ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे। राजकीय वर्तुळातही मोरे घराण्याचा प्रभाव वाढणार का हा चर्चेचा विषय ठरला आहे। या पार्श्वभूमीवर रणजित मोरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी व संपादक शेख नईमुद्दीन कौसडीकर यांनी घेतलेली खास मुलाखत पहा। नमस्कार मंडळी, ग्रामीण मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सेलू तालुक्यातील कुपटा सर्कल मध्ये इथं जे भावी उमेदवार आहेत रणजितदादा मोरे यांच्याशी निवडणूक अनुषंगाने काही थोडक्यात चर्चा करण्यासाठी आलेले आहोत। तर आज रणजितदादा मोरे यांनी प्रसिद्ध हनुमान मंदिर यांचे दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तर दादा, आता सध्या स्थितीला आरक्षण जाहीर झालेले आहे आणि तुमच्या कुपटा सर्कल मध्ये ओबीसीला जागा सुटलेली आहे आणि तुम्ही मागील अनेक दिवसापासून या सर्कल मध्ये सामाजिक काम असो का शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असो त्यासाठी पुढाकार घेत तुम्ही ते प्रश्न सोडविले व मार्गी लावले। तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक आहात? निश्चितपणे मी इच्छुक आहे। आज पंचक्रोशीतलं जे आपलं जागृत हनुमान मंदिर आहे हट्टा, या हट्टा गावाचं हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आणि आपले नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब ने आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या आशीर्वादाने यांच्या नेतृत्वामध्ये येणारी कुपटा सर्कल जिल्हा परिषद निवडणूक मी लढण्यास इच्छुक आहे। पार्टीकडे मी तिकिटाची मागणी करत आहे। निश्चितपणे मला असं वाटतंय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, आपल्या पालकमंत्री दिदी असतील, निश्चितपणे मला माझ्यावर विश्वास टाकतील आणि मला उमेदवारी देतील असं मला निश्चित ह्या अनुषंगाने वाटतंय। बरं दादा, आता हा तर ओबीसीला आरक्षित आहे, तर तुमच्याकडे असं वैनिकळ कास्ट आहे म्हणा असं चर्चा आहे। माझी मिसेस ही ओबीसी आहे, विदर्भातून असल्यामुळे त्यांना ओबीसी विदर्भातलं लागू आहे, त्यामुळे माझं व्हॅलिडिटी वगैरे सगळं झालेली आहे। त्यामुळे मी निवडणूक माझी मिसेसला उभं करण्याची दर्शवले आहे, मिसेसला उभं करण्याची दर्शवतो। बरं दादा, आता तुम्ही मागील अनेक दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबवतात, तसेच अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही एसडीएम कडे सुद्धा मांडले होते।
तर तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणूक लढविणार, हे राजकारण म्हणून का समाजकारण म्हणून? नाही, राजकारण म्हणून निश्चित मुळीतच मी प्रत्येक वेळेस मी बोलतोय की मला राजकारण म्हणून काही करायचं नाही, मला समाजकारण म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कारण मला राजकारणात देऊन काय पैसे कमवायचे नाही, मला एक आपल्या गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची सेवा करायची. मला माझ्या थोडं काही मंत्रालयातल्या काही माझ्याकडं ओळखीच्या फायदा मला ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना करून द्यायचा आहे. आणि योग असा आहे की आपल्याकडं आज आपल्या तालुक्याच्याच आमदार आहेत आणि योगा त्या मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये निवडणूक लढून निवडून येऊन निधीच्या माध्यमातून आपण तो विकासाची प्रयत्न या माध्यमातून करेल. हे होते आपल्या सोबत रणजित दादा मोरे. आणि सध्या स्थितीला जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसावर लागणार असून मागील अनेक दिवसापासून ते या सर्कल मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पिकांचं नुकसान झालं होता, त्या पिकाच्या नुकसान संदर्भात त्यांनी सिलूचे एसडीएम सोबत चर्चा केली व त्यांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत.